कल्पना करा, एक असे शहर जिथे 2016 मध्ये पाण्यासाठी रेल्वे धावली होती, जिथे उन्हाळ्यात तापमान जीवघेणे व्हायचे, जिथे झाडांची संख्या इतकी कमी होती की संपूर्ण जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर होता. पण याच शहरात काही लोकांनी ठरवलं, लातूर बदलायचं, हिरवं करायचं आणि पर्यावरण वाचवायचं. आणि जन्म झाला ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचा. ही आहे त्या जिद्दी, वेड्या आणि पर्यावरणासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या लोकांची प्रेरणादायी कहाणी. राष्ट्रीय वननीतीनुसार कोणत्याही प्रदेशात किमान 33% क्षेत्र वनाच्छादित असणे आवश्यक आहे. मात्र लातूर जिल्हा या बाबतीत कायम शेवटच्या क्रमांकावर राहिला. 2015 पूर्वी लातूर शहराचे ग्रीन कव्हर फक्त 0.78% होते. उन्हाळ्यात पाणी टंचाई इतकी भीषण झाली की 2016 मध्ये रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली. हा केवळ दुष्काळ नव्हता, तर निसर्गाने दिलेला एक इशारा होता. एका संकल्पाची सुरुवात 2016 मध्ये लातूरमध्ये वृक्ष चळवळीची सुरुवात झाली. पण काही पर्यावरणप्रेमींनी याला एका मोठ्या मोहिमेचे रूप दिले. 1 जून 2019 हा दिवस ठरला एका नव्या इतिहासाचा. काही नागरिक एकत्र आले. त्यांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता एक संकल्प केला, लातूर हिरवं करायचं. आणि अशा प्रकारे ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनची स्थापना झाली. दररोज सकाळी व्हॉट्सॲप ग्रुपवर एक संदेश येतो, उठा उठा, पहाट झाली, झाडे लावण्याची, झाडांना पाणी देण्याची वेळ झाली. हा फक्त मेसेज नसतो, तो पर्यावरणासाठी लढणाऱ्या सैनिकांचा बिगुल असतो. सकाळी 6:30 वाजता सदस्य कामाला सुरुवात करतात. किमान 3 तास झाडांसाठी श्रमदान केले जाते. कोणी आळे करतो, कोणी झाडांना पाणी देतो, कोणी स्वच्छता करतो, तर कोणी नवीन रोपे लावतो. झाडे लावणे सोपे असते, पण त्यांचे संगोपन करणे खूप कठीण असते. ग्रीन लातूर फाउंडेशनने हे आव्हान स्वीकारले. उन्हाळ्यात दररोज 5 टँकरद्वारे झाडांना पाणी दिले जाते. एक दिवसही खंड पडू दिला जात नाही. यासाठी सदस्य स्वतः पैसे गोळा करतात, दानशूर लोकांची मदत घेतात आणि वाढदिवस, स्मृतिदिन, धार्मिक कार्यक्रम यांना पर्यावरणाशी जोडतात. आज या फाउंडेशनने 3,50,000हून अधिक झाडांचे संगोपन केले आहे. मुख्य रस्ते, दुभाजक, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, रुग्णालय परिसर, स्मशानभूमी, कबरस्तान, जिथे जागा मिळेल तिथे झाडे उभी केली गेली. आणि आज ती झाडे लातूरचे रूप बदलताना दिसत आहेत. हे फाउंडेशन केवळ झाडे लावत नाही, तर पर्यावरणाचा संपूर्ण विचार करते. पोस्टर फ्री लातूर अभियान, प्लास्टिक विरोधी जनजागृती, कापडी पिशव्यांचे वाटप, इकोब्रिक्सपासून बेंच निर्मिती, चिमण्यांसाठी लाकडी घरटी, कृत्रिम गणेश विसर्जन तलाव, बीज गोळ्यांचे वाटप, आयुर्वेदिक ऑक्सिजन पार्क, दुर्मिळ कॅक्टस गार्डन. हे सर्व उपक्रम शहराला पर्यावरणपूरक बनवत आहेत. पूर्वी उष्ण आणि वृक्ष वाटणारे लातूर आता बदलू लागले आहे. पक्ष्यांचा आवाज वाढला आहे, भूजल पातळी सुधारली आहे आणि तापमानातही फरक जाणवू लागला आहे. एकेकाळी एअर क्वालिटी इंडेक्स 394च्या पुढे होता. तो आता 65 ते 70 दरम्यान आला आहे. मे 2024 मध्ये शुद्ध हवेच्या शहरांमध्ये लातूरचा देशात दुसरा क्रमांक लागला. हा बदल एका दिवसात झाला नाही, तर हजारो दिवसांच्या निस्वार्थ श्रमांमुळे झाला. फाउंडेशनचे सदस्य शहरात कुठेही कचरा जाळला जात असेल तर तातडीने तिथे पोहोचतात. ते आग विझवतात, लोकांना समजावतात, महापालिकेशी संपर्क साधतात. कोणी झाड तोडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवतात. कारण त्यांना माहिती आहे, एक झाड वाचवणे म्हणजे हजारो जीव वाचवणे. फाउंडेशनचे सदस्य चहासाठी कागदी कप वापरत नाहीत. त्यांनी चहावाल्यांना 50 डझन काचेचे ग्लास भेट दिले, 900 कचरापेट्या मोफत वाटल्या. आणि आता त्यांचे नवीन लक्ष्य आहे,
लातूरमधील एकही गल्ली झाडांशिवाय राहणार नाही. नवीन पर्यावरण वर्षापासून प्रत्येक गल्लीत किमान 10 झाडे लावण्याचे नियोजन आहे. तसेच पावसाचे पाणी अडवण्यासाठी चर खोदण्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे लोक केवळ झाडे लावत नाहीत, तर भविष्यासाठी ऑक्सिजन निर्माण करत आहेत. आज जगभर ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण आणि पाणी टंचाईची समस्या वाढत आहे. अशा वेळी ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सारखे उपक्रम आशेचा किरण आहेत. हे लोक सरकारची वाट पाहत बसले नाहीत, तर स्वतः हातात फावडे घेतले आणि वृक्ष शहर हिरवे करण्याचा इतिहास घडवला. कारण झाडे फक्त सावली देत नाहीत, ती भविष्य वाचवतात. जर तुम्हालाही हा उपक्रम प्रेरणादायी वाटला असेल, तर आजच एक झाड लावा आणि त्याचे संगोपन करा. कारण पृथ्वी आपली नाही, ती पुढच्या पिढीकडून घेतलेली उधारी आहे. कमेंट करा आणि प्रतिज्ञा घ्या. आपण आपल्या शहरात जास्तीत जास्त झाडे लावून ते हिरवेगार बनवू. तुम्ही पर्यावरणासाठी कोणते प्रयत्न करत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. एक झाड हे भविष्यासाठी एक नवीन श्वास. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.